सुरक्षा बल म्हणजेच MSF बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। आपल्या ग्रुपला बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज येत होते की सर आम्हाला प्रशिक्षणासाठी कधी बोलवतील। तर बघा आज हे परिपत्रक आलेलं आहे आणि सुमारे 4174 पुरुष उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं आहे। त्याबद्दल काही सूचना आणि निकष आहे, त्यामध्ये सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो काय काय नियम आहेत आणि काय काय तुम्हाला लागेल। तर बघा, प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारासाठी सूचना। महामंडळामार्फत पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणी 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2021-22 ही सन 2023-24 मधील राबविण्यात आलेल्या पुरुष उमेदवारांमधून सुरक्षा रक्षक पदासाठी निवड झालेल्या पुरुष उमेदवारांना माहे 25च्या तिसऱ्या आठवड्यात, तर मित्रांनो 22-23 तारखेपर्यंत तुम्हाला प्रशिक्षणाचे मेसेज येऊन जाईल, म्हणजे काही लोकांना आलेले आहे आणि येणे सुरू आहे। तर बघा, सदर पुरुष उमेदवार यांना प्रशिक्षण केंद्रावरती नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याबाबत संदेश पाठवण्यात येतील। तर मित्रांनो, काही लोकांना मेसेज आलेले आहे की तुमच्या यादीमध्ये नाव चेक करा, तर मी तुम्हाला सविस्तर यादी दाखवतो। त्यापूर्वी निकष पडताळणीमध्ये निवड झालेल्या पुरुष उमेदवार यांना प्रशिक्षण केंद्रात हजर होत असताना खालील बाबींची पूर्तता करणे व त्याप्रमाणे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे। तर बघा, या पानाची तुम्ही प्रिंट काढून घ्या या पेजची, ज्यामध्ये बघा वैद्यकीय प्रमाणपत्र आणि काही कागदपत्रे आणि तुम्हाला रिफंडेबल फी, नॉन रिफंडेबल फी म्हणजे प्रशिक्षणासाठी डिपॉझिट फी 15,000, ज्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपये डिपॉझिट करावं लागेल आणि 1450 किट आणि गणवेश भत्ता 2490 इतकं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळेल। आणि त्याचप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रात जायच्या आधी तुम्हाला चरित्र पडताळणी म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमधून हे काढणे बंधनकारक राहील, कारण की तुम्ही जर ट्रेनिंगला गेले तर तुम्हाला ऑनलाईन प्रिंट जरी नाही मिळाली तर तुम्ही त्या पावतीवरती प्रशिक्षण करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही रुजू व्हाल ड्युटीवर त्यावेळेस तुम्ही पोलीस चरित्र सर्टिफिकेट देऊ शकता। तर बघा, यामध्ये दिले आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, दैनंदिन वापराचे कपडे, खर्चासाठी पैसे, पेट्रोल, जेवणासाठी आवश्यक ताटवाटी, जे मित्रांनो पोलीस प्रशिक्षण केंद्रात आवश्यक वस्तू असतात त्या सर्व मागितलेलं आहे। सविस्तर हे PDF बघू शकता, आपण आपल्या ग्रुपला सुद्धा टाकू। तर बघूया की कुठल्या प्रकारची यादी आहे, किती लोकांचे नावं आहे। बघा, वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये दिलेलं आहे तुम्हाला सिव्हिल सर्जनकडून MS कडून हे वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील आणि महामंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही MSFच्या वेबसाईटवर सुद्धा ही PDF बघू शकता। तर चला बघूया PDFमध्ये नाव आहे का तुमचे, तुम्ही सविस्तर चेक करून घ्या। पूर्ण PDF मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी 4174 टोटल उमेदवार आहे मित्रांनो। आता यामध्ये 13,500 मधील उमेदवार असेल आणि 10,000 मधले जे 2200 उर्वरित आहे ते पण असू शकतात। तर यामध्ये असा उल्लेख नाही दिला आहे 10,000 मधले आहे की 13,000, परंतु 13,000 मधले काही उमेदवार बाकी होते आणि 10,000 मधले सुद्धा बाकी होते। तर मला वाटते की दोन्ही मिळून बहुतेक ही यादी असू शकते। तरी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर आणि ह्या PDF आपलं नाव चेक करू शकता। बघा, 1 नंबरवर नाव आहे रिक्रूट मेरिट लिस्ट, म्हणजे जे तुम्हाला महामंडळाकडून सिरियल वाईज बोलवलं आहे ते चेस नंबर, आपला रिक्रूट मेरिट नंबर दिलेला आहे आणि ॲप्लिकेशन नंबर जे तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म भरले होते आणि कॅन्डिडेट नेम तुमचे नाव बघू शकता। बघा, 1 ते 82 पर्यंतचे टोटल पेज आहे आणि ज्यामध्ये नाव आहे 4174। तर बरेचसे उमेदवार हे व्यवस्थित नाव चेक करत नाही, तर तुम्ही व्यवस्थित आपलं नाव चेक करून घ्या कुठल्या पेजवर तुमचं नाव आहे आणि तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल पोलीस भरतीच्या वेळेस त्या नंबरवर सुद्धा मेसेज आला असेल। जर कुणाला तांत्रिक कारणास्तव नाही आला असेल तर तुम्ही वेबसाईटवर ही वेबसाईट आणि आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला ही PDF भेटून जाईल आणि सविस्तर बघून घ्या मित्रांनो, कारण की एकदा ट्रेनिंगचा मेसेज आला मग तुम्हाला परत काही महिने थांबावं लागते, मग तुम्ही वारंवार विचारणा करतात की सर आम्हाला कधी बोलवतील। तर बघून घ्या, महाराष्ट्र शासनाची महामंडळाची नोकरी आहे आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण होते। तुम्ही पोलीस भरती करत असेल तर तुम्हाला एक चांगलं फिजिकल ट्रेनिंग सेंटरवर सुद्धा होऊन जाते। तर अशा प्रकारची लिस्ट आहे मित्रांनो आणि तुम्हाला आणखी काही अटी शर्ती आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघा, दिलेलं आहे अटी व शर्ती दिलेलं आहे। यामध्ये बघा, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र सुरक्षा राज्य महामंडळ संचालक भरती व प्रशिक्षण विलास कानडे साहेब। तर बघा, सविस्तर यामध्ये दिलेलं आहे, पॉईंट वाचून घ्या। वेबसाईट दिलेली आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर झाल्यानंतर PT साहित्य, महामंडळाचे गणवेश व इतर साहित्य। मित्रांनो, जो पण तुमच्या प्रशिक्षणाचा खर्च होतो यामध्ये तुम्हाला गणवेश भत्ता वगैरे जो आहे तो मिळून जातो आणि प्रशिक्षणावर तुमचे जे 1450 रुपये किट वगैरे असते PT किट ते सुद्धा पैसे ड्युटी जॉईन झाल्यावर मिळून जातात आणि सिक्युरिटी डिपॉझिट आहे 15,000 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला डाईट वगैरे, जेवण वगैरे 2 टाईमचे सर्व ट्रेनिंग सेंटरवर खायला वगैरे मिळतं। आणि बघा, सदर रक्कम प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना रोखीने अथवा ऑनलाईन अदा करायची आहे। तर मित्रांनो, ही PDF तुम्हाला आपल्या याच्यावरती वेबसाईटवर आणि आपल्या चॅनलवर भेटून जाईल।
पूर्ण माहिती वाचून घ्या, कारण की बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असते. तर चला मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. परत काही आपल्याला माहिती कळाली MSFबद्दल, होमगार्ड पोलीसबद्दल, तर आपल्याला कळवलं जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे MSFमध्ये जायची इच्छुक आहे, ज्यांचे नाव आहे किंवा कोणाला लिस्ट नसेल भेटली, तर त्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.